तुमचं लग्न झालं त्यावेळेला फकीरराव उगत तिथं कुसळ उगत असतील. म्हणजे उन्हाळ्यात जनावर चरायला पण त्याच्या नाकाला बसा भाऊ बसा, जनावर चरताना सुद्धा नाकात कुसळ घुसत असतील जनावरांच्या. आता पोरायनं प्रगती केली, फकीरानं प्रगती केली उद्योगात, आता तो काळ बरा असेल. पण त्या काळामध्ये साध्या परिस्थितीत जीवन जगणारी माऊली, गाईच्या शेणानं घर सारवणारी बाई, जावं लागलं असेल नवल नाही. किती मोठ्यांना जावं लागतं साहेब. या देशात विश्वाचा बाप एका महाराजांकडे शिकायला राहिला. जगाचा बाप आहे. देखवी ऐकवी ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात. आता जे वारं सुटलंय ना, हे दोन कामं करायले. एक तर आपल्याला वाचवायले आणि आपला घाम जिरवायले. नाना दोन कामं करते वारं. हे जर 3च मिनिटं बंद झालं तर आपल्या इथल्याला फुकायला सुद्धा कोणी राहणार नाही. कोणाला पुरीत येत, कोणाला जाळीत येत, काय असेल ते बाबा आपल्याला कोणीच राहणार नाही. कारण आपल्याला जे फुकणार आहेत का पुरणार आहेत का ते पण मरतील ना. मग ही इतकी गोड हवा सोडायची ना, हवा बंद करायची कोणाच्या हातात आहे? त्याच्या. तो वरचा आणि तो ज्याच्याकडे शिकायला जातो, सीताराम बुवा तो किती अधिकारी असेल, तो जगातला पहिला शिक्षण महर्षी बुवा, जगातला पहिला शिक्षण महर्षी. त्या शिक्षण महर्षाचं नाव आहे महर्षी सांदीपनी. त्याच्या अगोदर शिक्षणच नाही. खरी शिक्षणाची ज्योत तिथं, ती द्वापार युगातला प्रसंग आहे. आणि त्यांच्याकडे विश्वाचा बाप शिकायला गेला. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा, कृष्ण कन्हैया त्यांच्याकडे शिकायला गेले. शिक्षण आटपलं. गुरुजींचं दर्शन घेतलं. गुरुजी येतो, मला काम भरपूर आहे. कारण देवाच्या मागे काम होतं भरपूर. हरामखोराची संख्या वाढली होती आणि त्याची वाट लावायची होती म्हणून त्याला तिथून जायचं होतं. लई संख्या वाढली होती हरामखोराची. देव कधी अवतार घेत असतो माहितीये का? पृथ्वीला पापाचं वजन झालं, पाप्यांची संख्या झाली की देव अवतार घेत असतो. यदा यदा अभ्युस्तानं तदात्मानं परित्राणाय विनाशाय च धर्म संस्था संभवामी युगे युगे. ते अवतार घेत असतो. मग ते कशाच्याही रूपाने घेईल. त्याला काही करून पण अनाचारी संपवायचे असते. भगवंतानं त्या कामाकरता अवतार घेतला होता. 7व्या अवतारात देवाला खूप चीड आलती. कारण देवाला दिसत होते नालायक, पण मारता येत नव्हते. का मारता येत नव्हते? स्वतंत्र नव्हता ना. वर्तोनी दावीन वाल्मिकांना लिहिले. त्याच्या व्यतिरिक्त मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना जाताच येत नव्हतं. राजा आहे, क्षत्रिय आहे, देव आहे, पण वाल्मिकांना लिहिलं नाही, त्याला मारताच येत नाही. राग होता. पुढचा अवतार मुक्त भगवान कन्हैया, कृष्ण कन्हैया सपासप हाणले. सुरुवातीला मामाच हाणला. लयच नालायक मामा होता. माझ्या वाचनात 23 मामा आले. मी त्यावेळेला पाहिजे होतो. त्याच्या मात्यानंच त्या होदेल्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या कळपात टाकलं असतं त्या मामाला. 23 मामा वाचनात आले. त्याच्यातले 2 नावं सांगतो. सगळ्या गोष्टी गोळ्या एकखट्या घेतल्या की रिॲक्शन येत असतं साहेब. उन्हाळ्याच्या दिवशी उगा घाम याचा तुम्हाला, त्याच्यामुळे 2च मामा सांगतो. एक शकुन्या आणि एक कंश्या. त्याचे पाहुणे आहेत का तुमच्या गावात? हो ना, मै गाडी फोडायची बाबा. ना आहेत का तुमच्या भागात? किती कंस हरामखोर. हा कंस मामा मारलाय. मामा मारला कंस, मामा. आणि शकुनी जो होता का, हा मेहुणेचा मामा होता. आत्याची पोरं कोण लागते?
मेवणे. मामाची पोरं कोण लागतील ते नंतर मामे भाऊ आत्ते भाऊ, हे सगळा चोंबळ्या कारभार आहे. हा कोणता कारभार आहे? चोंबळ्या कारभार आहे. खरं तर मामाच्या मुलाला दाजी म्हणायची पद्धत असती, आत्याच्या मुलाला त्यानं सुद्धा दाजी म्हणायची पद्धत असती. विठाला लोक शेवटच्या मंगलाष्टकालाच येत असते. विठाला मला आता कळालं ते मागचे म्हातारे पुढे काऊन येईन गेले. त्याच्या दोन्ही गोष्टी, चांगुलपणा कळाला आणि त्याच्यातला रगीलपणा बी कळाला. विठाला शिक्षण आटपलं, माझ्या मागे काम आहे आणि मला गुरुवारी जावं लागतंय. महर्षी सांदीपनींचं दर्शन घेतलं द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने. शास्त्रीजी, मला संभाजीनगर परिसरातले शास्त्री भेटले होते मागे. अजय आपण बागडे नानांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याला होतो, त्या दिवशी आलते. मला नाव आठवलं, वयस्कर आहेत, बाभुळगावचे शास्त्री बाबा. हो, शास्त्री भेटले होते, बाभुळगावकर शास्त्री. आज तुमचंही दर्शन झालं, तुम्हालाही दंडवत स्वामीजी. मला काम आहे प्रभू, जावं लागतंय. ठीक आहे कन्हैया, जा तू. दर्शन घेतलं, पाठीवर हात टाकला सांदीपनींनी. जगातला पहिला शिक्षण महर्षी, आता खूप झाले असतील पण पहिला शिक्षण महर्षी सांदीपनी. पाठीवर हात टाकला, या कन्हैया. भगवान कृष्ण परमात्मा उठत नव्हते. का रे उठत का नाही? दक्षिणा काय देऊ? लक्ष्मीचा पती ज्याच्याकडे शिकायला त्याला पैसे काय करायचे? कृष्ण कोणाचा पती आहे? लक्ष्मीचा पती आहे. मग पैशाच्या मालकीनीचा मालक, पैशाची मालकीन कोण दादा? लक्ष्मी. मग लक्ष्मीचा मालक ज्याच्याकडे शिकायला त्याला पैशाची कमी असते का? अहो, तुमच्यासारखे ज्याच्या इथं जाते त्यो कोणाला नीट बोलत नाही, म्हणजे वाईट नाही म्हणालो मी, म्हणजे भेट नाही कोणाला. कशामुळं? पैशावाल्याची संख्या जास्त झाली जवळ येण्याची की ते मोजी. आता ताणच नाही, मला पाठीवर त्याचा, आता चिंताच नाही माझ्या पाठीवर कोणाचा हात आहे? पैशावाल्याचा. मग पैशाच्या मालकीनीचा मालक ज्यांच्याकडे असेल ते पैसे मागेल का? जा म्हणले कन्हैया, मी दिलेली विद्वत्ता तुला लखला बासो. पण देवाच्या लक्षात आलं, गुरुजींनी पैसे मागितले नाही, गुरु माय मागल. गुरुमातेचं दर्शन घेतलं. महर्षी सांदीपनींच्या पत्नीचं. सांदीपनीच्या पत्नीचं नाव सांगता येईल का तुम्हाला? किती भागवत, रामायण, शिवपुराण ऐकले, किती महाराज मेल्यावर सुधरतात, मला गोळी घाला. माणसांनी सांगू नका. सांदीपनीच्या पत्नीचं नाव सांगता येतं का तुम्हाला? कवापासून कीर्तन सप्त्यात मध्ये, इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. एकीला माहित नाही सांदीपनी. टीव्हीतल्या मालिकातल्या लय चुडेलनीचे नाव यायला पाठ. हो, त्या मालिका पाहू पाहू सासून सुनाचे केस उचले आणि सुनानं सासूचे दाताड पाडे. इथून शिकल्यात. पुढे परिसरात कोणी बोलिलं मला तर त्या कीर्तनापुस्तकावर पाठ करा, मला चिठ्ठी द्या, हे बाळ्या हे नाव होतं. हो, मी इथून नमस्कार करीन तिच्या चपलाला. आपल्या लोकांचे नाव पाठ करा. याचा धरीना अभिमान, करीना फुले जतन. आपलं जतन करा, आपल्याचा अभिमान धरा, आपल्याविषयी प्रेम करा, तर माईकवर बोलण्याची लायकी. माईकवर कोणाला बोला वाटतो? जो माईला सांभाळीत नाही ते गाईवर बोलतोय. माईला सांभाळीत नाही म्हणलं तुमची माय म्हणून तिचं काय नाही, पण आमच्या तिचं जमत नाही. काय नालायक आहेस रे, तुला कीर्तन करायची लायकी आहे का भडव्या? तुला कीर्तनाला ज्यानं बोलिलंय त्याला कोणा नरकात टाकाव ते कळणार नाही. दोघा अशी पतन सारखी. बायकोच माईचं जमत नाही. अरे तू झाल्यामुळे ती आली, घेणं जमून. तू गळ्यात माळ आहे तुझ्या, एखाद्या वेळेस अंधारात बायकोच्या पाया पड आणि तिला म्हण, मी माळ जिवंत राहण्यासाठी, माय जिवंत आहे तोपर्यंत मला सांभाळ, तिला सांभाळ. काय होते काय होते काय होते?
माईला सांभाळू शकत नाही अर्जुन बुवा, त्यानं गायीवर काय बोलावं? आणि गायीवर त्यानंच बोलावा ज्याच्याकडे 2 तरी गायी असावा. ज्याच्याकडे एक बी गाय नाही का दादा, त्या कीर्तनकारानं गायीवर बोलणं, त्याला वाटत असेल मी गायीचा प्रचार करतो, पण नाही नाही नाही, तुला पाप लागन, पाप लागन, पाप लागन. आणि मी तर आता सरळ सांगितलंय, शेतकऱ्यांनी गायी पाळायच्या नाही. माईक चालू आहे माझं रे, कुठं टाकायचं तुला टाक. शेतकऱ्यांनी गायी पाळायच्या नाही, पैशावाल्यांनी गायी पाळायच्या. तुम्ही 2-2 कोटीच्या बंगल्यात राहिला, तुमच्या घरापुढे एक गाय जर बांधली तर तुमच्या अंगावर बंगला पडन का? तुम्हाला वाटत असं नाही रगील, मी नुसता रगील नाही, रगीलच मायापासून तयार होते. ती ठाला मी यायला काय मागायलो? मी तुम्हाला काही त्रास दिला तर तुम्हाला राग येईल? होय सर, मी काय नाही, मी एकच सांगेल, तुम्ही श्रीमंत लोकांना दारात एक एक गाय ठेवा. तुम्ही म्हणताल मग आमची पत्नी शेणात हात कसा भरीन? काऊन खरूच झाली का बायकोला तुमच्या? तिच्या कमरेचा येडिंगचा टाका तुट नका, वाक ना म्हणा, उचल ना. तुमच्या पैशावाल्याच्या बाथरूम मध्ये गेलं तर 15-15 हजाराचं तोंडाला लावायचं सामान आहे, 20-20 हजाराच्या बाटल्या आहेत तोंडाला लावायच्या नाना पैशावाल्याच्या. तुम्ही बी गरीब नाही तर यायला म्हणल्यावर तुम्ही लय मान हलवायले. हो ना, माग का गरीब आहेत का? दुसऱ्याची वळही पेटल्या माणसं लय शेकून घेते तांगड्या, लगे पार धोतरवरी करू करू. तुम्ही काय साधे आहेत का? विठाला खरंच तुम्हाला प्रणाम करतोय. मोठ्याल्या लोकांना दारात एक एक गाय पाळा. आणि ज्याला पाळणं होतच नाही का, त्याने इथं चारा द्या, चारा द्या, इथं द्या, चारा द्या. मी आधी बोलत नव्हतो गायीवर, चुकून बोलत नव्हतं. मी ज्या दिवशी गायीसाठी निवारा केला आणि गायी पाळायला सुरुवात केली त्या दिवसापासून कीर्तनात बोलायला सुरुवात केली. त्याच्या अगोदर बोलत नव्हतं. मला माहित होतं एखाद्याने जर चिठ्ठी दिली तुमच्याकडे गायी आहेत का, तर बंध्या कीर्तनात धोतर पिवळं होईल. हो, कारण शहाण्या माणसानं कोणाची दगड अंगावर घेतले नाही पाहिजे. आणि ते गरीब माणूस आहे, मी पण गरीब आहे, पण त्याच्या इतका नाही. राग येऊ देऊ नका बरं का. मला तुमच्या पाकिटाचा कर झाला याच्याकरता गरीब नाही. मी स्पष्ट वक्ता माणूस आहे माझ्याकडे. पण त्या बॉल कोणी पाकिट देत नाही, काहीच देत नाही. निदान चारा तरी देत जा, चारा देत जा, देत जा चारा. आपल्याकडं काय झालं माहितीये का, चंद्रभागेत गेल्यावर 5 रुपयाची पेंडी घेतो, मकाची पेंडी, आणि तिला 5 रुपयाच्या पेंडीला 3च धांडा असते, इतकुले इतकुले. आणि ती गाय बी दादा त्याचीच असती साहेब, आणि पेंडी त्याचीच असती. 5 रुपये तेच घेते, गाय बी त्याचीच, त्याच्याच गायीला वैरण. गायीच्या तोंडा पुढे धरलं की ती एक पान तोंडात धरती, चावीत नाही, कारण त्यानं हाणलेला असतो तोंडावर. ह्या इकायला पेंड्या आहेत, तुला खाला नाहीत. ह्या पेंड्या इकायला आहेत, तुला खाल नाही. ती मस्त तोंडात धरती आणि लगेच म्हणतो घ्या शेल्फी, आणि लगेच मित्राला टाकायचा. पंढरपुरात गाईला चारा. अरे माय ताका वाचून मेली तू ही सुंबड्या. त्या माईला ताक नाही दिलं उन्हाळ्यात, कोणी तिला ऊन लागू लागलं तर ताक नाही दिलं. आणि पंढरपुरातल्या गाईला चारा चारतू, तुला चंद्रभागेत 200 फूट खड्डा करून जरी पुरलं भडव्या तरी तुला मोक्ष नाही. ठाणा देखावा जास्त चाललाय, देखावा जास्त चाललाय, देखावा. आणि मग देखाव्यानं काय होतं माहिती का, गुण येत नाही. मला एकदा ताप आली, अंगाच्या वरून ताप आली. ताप आल्याच्या नंतर मी दवाखान्यात गेलो. डॉक्टरनं मला एक पिन टोचली, जरासं रक्त काढत एका पट्टीला लावलं नाना, आणि सांगितलं तुम्हाला मलेरिया झाला. अरे बापरे, शिक्षण 7वी असल्यामुळे रोगाची माहिती नाही. मला वाटलं मलेरिया इतका भयानक रोग असेल की बाळ्या हप्त्यात मरतू. मला अशी भीती वाटली. ते म्हणलं साहेब मलेरिया म्हणल्यावर काय रोग, ऑपरेशन? म्हणजे ऑपरेशनची काय गरज नाही, 7-8 इंजेक्शन आणि थोड्याशा गोळ्यात. इंजेक्शनाचे पैसे 1 रुपया नाही. चिखलाव पाऊस पडला, चिखलाव पाऊस पडला, कळाला? म्हणजे आम्हाला लोक संध्याकाळी पाकिटं देते, दिवसा देते, आणि डॉक्टर बी म्हणला फीस घ्यायची नाही. म्हणजे याचा अर्थ वल्ल्या जमिनीवर पाऊस पडला, जिथं गरज नाही तिथं, जिथं सुकायला तिथं नाही पडला. चिखलाव पाऊस पडला, काय नाही. झोपा. मला झोपीला इकून एक टोचलं, इकून एक टोचलं. तर मला तो वाटलं 9-10 टोचा, इंजेक्शन काही दुखलंच नाही. म्हणलं साहेब ते साहीला साही एकदाच द्या ना, रिॲक्शन येत असते. मग आता ते पैसे न घेतल्यामुळे मी म्हणलं साहेब एक बोलू का, मी याच्या अगोदर काही थंडी ताप आल्या इंजेक्शन घेतले पण दुखले हो.
कधी कधी गरम पाण्यानं बर्फानं शेकावं लागले. घरी फ्रीज नाही, दुसऱ्याची इथून फ्रीज आणावं, गार पाणी त्यानं ते शेकावं गंडलं. घरी कशाचं फ्रीज आपल्याला. शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस, शेंगदाण्यालाच काजू म्हणून खायचं. उमरं खाल्ले की म्हणायचं अंजीर खाल्ले. कशाला ताण घ्यायचा, मानावे ते म्हणे समाधान. आणि मग इतके इंजेक्शन दुखले, पण तुमचं इंजेक्शन दुखलत नाही. ते म्हणला जिल्ह्यात आपल्यासारखा नरम हाताचा डॉक्टरच नाही. आपण इंजेक्शन दिल्यावर दुखतच नाही. हॉस्पिटलच्या बाहेर आल्यावर कळालं कसं काय दुखलं नाही. आत टोचलत नाही, कष्ट्यातच हाणलं दोतराच्या. दोतराच्या कष्ट्यात हाणल्यावर इंजेक्शन दुखत असते, गुण येत असते का. हात सोंभाळ्या कारभार. तसा परमार्थातला सुद्धा काही लोकांचा सोंभाळ्या कारभार झालाय. हा पंढरपुरातल्या मालकाला पटणार नाही. विठाला आई साहेबाचं दर्शन घेतलं. माय येऊ का, ये. पाठीवर थाप टाकली, जा कन्हैया, जे जे काम धरशील ते सगळं यशस्वी होईल. म्हणलं माय काही गुरुदक्षिणा. अरे मी अशा नवऱ्याची बायको आहे की जिच्या नवऱ्यानं आयुष्यात कोणाच्या पुढे हात पसरला नाही, मी त्याच्या नावाचं कुंकू लावते. जा जा जा. महाराज गुरुवर्यांना गुरुमातेला नमस्कार करून भगवान बाहेर पडले. आणि थोडस आश्रमाच्या बाहेर गेल्याच्या नंतर मागं वळून पाहिलं तर महर्षी सांदीपनी शिक्षण महर्षाच्या पत्नीच्या डोळ्याला पाणी आलं. भगवान वापस गेले. अर्जुन बुवा विचारला, आई साहेब तुम्ही रडता का. काही नाही रे कन्हैया, एवढ्या दिवस तू आमच्या आश्रमावर राहिलास. नये योगी याच्या ध्याना, जपी तपी योगी अनुरागी सिद्ध, त्याच्या प्राप्ती करता बेजार येतो. स्वप्नात नाहीस तू त्यांच्या. आणि तुम्ही माझ्या हाताने केलेल्या चटणी भाकरी खाल्ल्यास रे. काय हे गोड मानून घे. पण भगवंताने विचारलं, याचे अश्रूच नाहीत, हे अश्रू जरा वेगळे आहेत. म्हणजे आई साहेब मी आतापर्यंत प्रांजळपणानं तुमच्या आश्रमावर राहिलो. या प्रांजळपणाच्या कर्तृत्वाची तुम्हाला आण, तुम्हाला शपथ आहे. तुम्ही का रडतात ते सांगा. कन्हैया तुझ्यासारखा मला एक मुलगा होता. तुझ्यासारखा मला एक मुलगा होता. आणि तो समुद्र स्नानाला गेल्यावर तो मृत्यू पावला पाण्यात बुडून. मग इतक्या दिवस का नाही रडत. मी त्याला तुझ्यात पाहत होते. तू दिसला की मी तो दिसला असं समजायचे. पण आज तू आमच्या आश्रमातून चालला, मी कोणाला पाहू. ठीक आहे म्हणले. काशीतल्या मालकांना आमंत्रित केलं. आमंत्रित काय, डोक्यावरच होते ते, डोक्यावरल्या हातात घेतले. काशीतले मालक डोक्यावर आहेत पंढरपुरातल्या मालकाच्या. तुम्ही महापूजा करायला जा पंढरपूरला. महापूजा केल्याच्या नंतर साहेब देवाच्या टाळूवर भगवान शिवशंकराची पिंड आहे, सोबतच आहे. प्रभू संहार कार्य तुमच्या हातात आहे. आमच्या गुरुमातेला आणि गुरुदेवांना दक्षिणा नको म्हणले, पण मी त्यांच्याकडे विद्यार्जन केलं, त्यांचं पवित्र अन्न खाल्लं. या अन्नातून मी उत्तीर्ण ऋणी फेडू शकत नाही, पण एक काम करू शकतो. तुमचं जर मत असेल तर माझा गुरुबंधू, माझ्या गुरूंचा पुत्र, माझ्या गुरुमातेचा पुत्र आपण वापस करू. आणि मग काय भगवान शिवजीने नाना प्रकारच्या साधना आजमावल्या आणि सांदीपनींचा पुत्र मृत्यू पावलेला परत केला. आज पुराणात इतिहासात नोंद आहे त्याची. मृतपुत्र जीवविला, गुरुमातेला गुरुदक्षिणा दिली, त्यांचा पुत्र वापस केला. पण मला इतकंच म्हणायचंय, देवानं पंढरपुरातल्या मालकानं, द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याने आणि काशीतल्या मालकानं मिळून सांदीपनीचा पुत्र शास्त्रीजी वापस आणला. मग ह्या देवानं वापस आणलेला मुलगा मरायला नव्हता पाहिजे पुन्हा, पण तो मुलगाही मृत्यू पावला. महर्षी सांदीपनी गेले आणि सांदीपनींच्या धर्मपत्नी सुद्धा गेल्या. महाराज एवढा मोठा पुरुषार्थ जिथं उदयाला येतो, एवढी मोठी क्रांती जिथं होती, आणि तरी पण त्याही परंपरेतल्या लोकांना जावं लागतं. किती वेळ राहिला? 10 मिनिटं. हो, 1 मिनिट भर पुढे जाणार नाही, त्रास देणार. मापात
पाप नको. मलाही संध्याकाळी गावकी आहे पुन्हा. काही लोक म्हणतात मी मंत्र्याच्या जवळचा आहे. राग येऊ दे नका बरं कोणाला. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. मी काय तुम्हाला कपडे शिवायला माझ्या गोळ्या नाही संपल्या. मग रेडीमेड दुकान आहे. एखाद्याला शर्ट आला असेल ते घाला. मंत्र्याच्या जवळचा आहे. काय होईल माहितीये का? कामं जास्त भेटतील. ते कामं मिळाल्याच्यानंतर तुम्ही जनतेची सेवा करताल. एवढंच होऊ शकते. पण कोण्याच मंत्र्याच्या हातात नाही प्राण वाचवायचा. हे तुम्हाला खालच्या मंत्र्याचं सांगायलो. वरचे पण मंत्री येतं. वरी पण मंत्री बसलेत ना काही. वरी पण मंत्री त्या मंत्र्यापर्यंत काही काही लोकांचा लगा. शेवटचा ऐका 10 मिनिटात. त्या मंत्र्यापर्यंत लगा काही काही लोकांचा. मग ह्या मंत्र्याला जसे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, तसे वरच्या मंत्र्याला नातेवाईक नाहीत का? पंढरपुरातला मंत्रीच नाही तर कोणी स्वामीजी? द्वारकेतला मंत्रीच नाही तर कोणी? काशीतला मंत्रीच नाही तर कोणी? अख्खं जग त्याच्या कृपेने चालते ना. काशीतल्या मंत्र्याने डोळा उघडला तरच तुमच्या भागात पाणी प्यायला भेटत आहे. काशीतल्या मंत्र्यानं डोळा नाही उघडला तर बाजावर आंघोळी करावं लागते. बाज कळती ना अर्जुन बुवा. बाजावर आंघोळ करायची खाली टोपलं ठेवायचं आणि आंघोळीचं पाणी पुन्हा चाळून प्यायचं. असं नाही व्हायचं. त्याच्यापेक्षा वल्या कपड्यानं नुसतं अंग पुसायचं. येथेच आंघोळीला पाणी, प्याला पाणी, गाईला पाणी, म्हशीला पाणी, जनावराला पाणी, तुमच्या आमचे कपडे धुवायला पाणी. पाजायची ताकद कोणाची? तर भगवान शिवशंकराच्या डोळ्यात आहे. हा तिसरा नेत्र. तो उघडा की पाऊस पडतो. त्यानं असं फडफड फडफड केलं ना, गारगुंडा पडत यात. हे जे काल अवकाळी पडला का मागच्या 15 दिवसात, मोठमोठाले सप्त्याचे मंडप हे ते असे, तर त्यानंच असे डोळे केले ते. तडाल 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 पाऊस मोठे काय येत नाही त्याच्या मनात. मग निसर्गाचं सृष्टीचक्र ज्याच्या हातात येतं, भगवान शिवशंकर किती मोठे असतील. महाराज हे 9 छिद्राची टाकी तयार केली सत्यलोकाच्या मालकानं. त्याचं नाव आहे विधाता ब्रह्मदेव. त्यानेही दादा ही टाकी तयार केली. तिला 9 छिद्र पाडले. मग काय विद्वान असलो होते ब्रह्मदेव. 9 छिद्र पाडले तरी मनानं पाणी बाहेर येत नाही बाई साहेब. काय टाकी असेल, काय ब्रह्मदेवाची कला असेल. पण ह्या टाकीत काय टाकायचं हे पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. तुम्ही म्हणताल यांना मंत्री कसं काय म्हणता तुम्ही? ऐका ना माझं वाक्य, ऐका. त्याचा गैरसमज करून घेऊ नका. या देशातले मंत्री, या देशातले महाराज, या देशातले व्यापारी, या देशातले पदाधिकारी पुढारी, या देशातले शेतकरी, या देशातले वैद्यकीय क्षेत्रातले, या देशातले शैक्षणिक क्षेत्रातले, या देशातले बलाढ्य कोण्या दिवशी बटन दाबून मारायचं हे 2च मंत्र्याच्या हातात आहे. एक काशीतला आणि पंढरीतला मंत्री. सर्वोच्च मंत्री. त्याच्यापेक्षा मंत्री पदच नाही कोणाकडे, मोठाच नाही कोणी. ऐका ऐका. त्याच्यापैकी एका मालकाचा सख्खा भाचा, बहिणीचा मुलगा. तितकं नातं कोमल असतं का बुवा? भाचे इतकं नातं. मामाचं आणि भाच्याचं. फक्त भासा हिशाबात असावा, मामा हिशाबात असावा. बुटा हरपून येणारे नसावा. नाही तर मामा शेकून यावानी असावा. हो. आणि भासा दुर्योधनासारखा असावा. हरामखोर होता दुर्योधन्या. कोण नाही त्याचा पाहुणा. हरामखोर आहे दुर्योधन्या. हरामखोर भासा. त्याचं कारण सांगू तुम्हाला. एकाही माणसाला कीर्तन ऐकायची गरज नाही. मी त्या दिवशी सांगितलं होता नाना तुमच्या इथं पुरावा. भाऊ जर 2 तिघं असतील ना, तर मोठ्या भावानं लहान्या भावाच्या पत्नीला भाऊजई जरी म्हणला तर दर्जा मुलीचा द्यायचा. दर्जा मुलीचा द्यायचा. आणि लहान्या भावानं मोठ्याच्या बायकोला वहिनी म्हणायचं, पण दर्जा माईचा द्यायचा. कोण्याही महाराजाची कीर्तन ऐकायची गरज नाही. कोणाचंच कीर्तन ऐकायची गरज नाही. जे संसारात नीट वागतेत ना ते वरिजाच्या लायकीचे. आहिकची धड नाही तयाचे परत्र कुसशी काही. जे इथं नीट वागत नाहीत ते वरी कापायच्या लायकीचे आहेत का? चिंता सरता होतो कुठं बसते डबे घेऊन. हे वरिण्याच्या लायकीचे. संसारात नीट वागायचं. संसारात. दुर्योधन हरामखोर आहे. द्रौपदी मोठी भाऊजाई आहे साहेब. मोठी भाऊजाई आई समान आहे. पण भर सभेत मांडीवर बसली दुर्योधनानं. भर सभेत. हरामखोर आहे दुर्योधन. म्हणून तर पंढरपुरातल्या मालकाच्या भावानं एका गदेतच चपकीला. दुर्योधना मारिली गदा घेतला. कारण पंढरपुरातल्या मालकाच्या भावानं युद्धीचं नियम होतं. बलराम दादा
आणि बलराम दादाकडूनच ती विद्या आलेली होती पुढे. भीमाने एका चपक्यातच हाणला. माझी पत्नी मांडीवर बसितो. क्रोध हा आचारसंहिता कोणीच बिघडायला नाही पाहिजे. माझं एक मत आहे, आचारसंहितेचे नियम पाळा. सुंदर स्वयंपाक करीत असेल तर सासऱ्याला जर बैठकीत जेवायला भेटत असेल तर त्यानं चुलीकडे जायचं नाही. आणि सुनानं सासऱ्याच्या पुढून जाताना पदर पडू द्यायचा नाही. आळंदीकर हा त्याची आचारसंहिता आहे. पण सासऱ्याला जर बैठकीत सगळं भेटत असेल मृदंगाचार्य, तरी सून स्वयंपाक करताना सासरा चुलीला पाय लावून शेकायला आणि पुन्हा म्हणला तू हा पदर कसा पडला, पेटलेली धिलपी इकून ठोकून इकून काढायला पाहिजे. तुला कोण सांगितलं चुली पुढे जायला? तुला सगळं बैठकीत भेटायला मग चुलीकडे कशाला बोंबलत चालला? भंग केला आचारसंहितेचा. महाराज एकानं भंग केला, एक हातचा नासला की सगळा गुन्हाकार वजाबाकी भागाकार सगळा नासत असतो. माणसाने नियमाची पायमल्ली करायला नाही पाहिजे. सगळ्यांनी आचारसंहिता पाळायची. दुर्योधनानं नियमाची पायमल्ली केली, शकुनीनं नियमाची पायमल्ली केली. कारण तुम्हाला असं वाटत असेल कौरव कृष्ण परमात्म्याने मारले, डोक्यातलं काढून टाका. कौरव पांडवानं मारले नाही, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने मारले नाही. कौरवाला त्यांच्या सख्या मामानं मारलं. रावणाला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं मारलंच नाही, त्याच्या सख्या बहिणीनं मारलं. तुटक्या नाकाची बहीण होती ती. दादा मला एक वहिनिया पापुसुनी बारकालेल्या करायला ते गाणं शिकिते. 80,000 वहिन्या असताना शितीला आणायला लावले ह्या तुटलेल्या नाकाची, तुटक्या नाकाची. काय नाव होतं तिचं? हिने मारलं रावणाला. कारण तिचा सांब नावाचा मुलगा लक्ष्मणाच्या हाताने मृत्यू पावला आणि त्या दिवसपासून तिने रावणाला पेटून दिलं. दादा तुला एक भाषा सांभाळता येत नाही, धिक्कार आहे तुझ्या जीवनाचा. आण त्याची बायको. आणि मग सगळा सुपडा साफ करून बसला रावण. आणि इकडं शकुनीनं कसे मारले माहितीये? दुर्योधनाला पाण्यात पोहता येत होतं. दुर्योधनानं मामाचे 4 पोरं मांडीत दाबली. मरुस तर पाण्याच्या बाहेर आलाच नाही. दुर्योधना इतकं पावता कोणाला येत नव्हतं. माझे 4 पोरं ज्यानं मारलेत, बहिणीचं एकही जिथं तुट नाही, म्हणून तिच्या घरी राहिला आणि पत्तेशी केले. त्याचं नाव लुडो, त्याचं नाव सोपटी खेळ. आणि याच्यात सगळं वाजलं, याच्यात सगळं वाजलं. कधी कधी वैर इसर जा वैर हाडवैर म्हणत होते ना, हाडवैर. जरासंधाला भीमानं मारल्यामुळं जरासंधाच्या अस्थी गंगेत इसरत नव्हत्या. त्याचे गोट्या केल्या आणि त्या गोट्या पांडवांनी टाकल्या की पालथ्या पडायच्या आणि कौरवांनी टाकल्या की सोप्या पडायच्या. कौरव जिंकले आणि पांडव हारले. हे मुद्दामच केलं तर शकुनीनंच जरासंधाच्या हाड. तुम्ही इतिहास वाचा, लक्षात येईल तुमच्या. असो, हा पंढरपुरातल्या मालकाचा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा सख्खा भासा आहे. त्याचं नाव आहे अभिमन्यू. येऊन या काळ शेवटचा पुरावा आहे का? आणि मग आपण फुलं टाकू त्या मातोश्रीवर. सख्खा भाचा आहे, सख्खा भाचा. 22.5 वर्षाचं तारुण्य. महाराज मानवी सिंह होते अर्जुन, मानवी सिंह. भागवत आहे का? लक्षात येईल. माणसातले सिंह 4च झाले, त्याच्यापैकी अभिमन्यू एक आहे. एवढा मोठा प्रभावशाली व्यक्ती, इतका मोठा प्रभावशाली व्यक्ती की भीष्माचार्यांना सुद्धा नाकात दम आणला होता. इतका मोठा अभिमन्यू प्रभावशाली होता. पण भीष्माचार्यानं रात्री विचार केला आणि चक्रव्यूहाची रचना केली. आणि त्या चक्रव्यूहाच्या रचनेमध्ये दुसऱ्या दिवशी 12-12:30 वाजता युद्ध चालू असताना अभिमन्यू धारातीर्थी पडले. विठाला माझा पुरावा मी मांडतो 5 मिनिटात. फक्त मला तरुणांना एक सांगायचं, ज्यांना नोकरी लागली नाही त्यांनी कामं करा. ज्यांना नोकरी लागली नाही त्यांना कामं करा. उद्योग करा, शेतीत करा, काय व्यवसाय करायचा तर करा, पण 2 पैसे कमवा. कशा करता? फकीरराव कोणालाच आणायला गेले नाही, फक्त पैशावाल्याला आणायला गेले. विठाला याच्याबद्दल पैशावाल्याने बी राग येऊ देऊ नका बरं का. आणि फकीरराव तुम्हाला पण राग येऊ देऊ नका. मला सांगायचं एक, पैसे जवळ असले की सगळं काम होतंय. पण पैसे कमवा राजे हो, कमवा पैसे, कमवा पैसे, करा काम करा. मी त्या दिवशी सुद्धा पुरावा सांगितला होता. संसारात पडलेल्या माणसाला इज्जत जर मुठीत ठेवायची असेल तर पैसे लागतील. संसारिक माणसाला इज्जत जर मुठीत ठेवायची असेल तर भैयासाहेब पैसे लागतील. बायकोची साडी फासल्यावर तिच्या मायबापाची इज्जत जात नाही. बायकोची साडी फासल्यावर तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, नवऱ्याची जाती. तुका म्हणे नग्न भाज आणि परिते लाज स्वामीशी. विठाला म्हणून आपल्या पत्नीचं अंग झाकावा याच्याकरता काम करत जा. कमवा पैसे, कमवा. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. तरुणांनी काम करा, करा काम करा.
मला आमच्या परिसरातले बरेच महाराज म्हणतात याला चंद्राव घर बांधायचे. मी इतकं प्रचंड काम करतो शेतीत, प्रचंड काम करतो. रात्री मी 2:15ला झोपल्याच्या नंतर 5:30ला आंघोळ केली आणि एकटाच करमाडपर्यंत गाडी घेऊन आलो. ड्रायव्हर हळद जमा करायला ट्रॅक्टरवर आहे. मला निघताना एक व्यायामाला चाललो होतं, रायगड कॉर्नरवर भेटलो. बाप्पा, ड्रायव्हरला तरी पैसे खर्चा, ते बी घरातच टाकायले का. म्हणजे माणसं म्हणणारच नाही हा काम करायला. हा हा, म्हणजे असे जे नालायक लोक आहेत का तरुणांनो, त्यांच्याकडे लक्ष ठेवू नका. तुम्हाला जर सन्मानानं जगायचं असेल तर पैसे लागतीलच. माफी मागून सांगतोय बरं सगळ्यांना. आपल्या जवळचे पैसे संपल्यावर आपले हरामखोर पाहुणे सुद्धा लग्नाची पत्रिका देत नाहीत. अन्न मान धन हे प्रारब्धानं मिळतंय, पण पैसे लागतेत ना. मी मगाशी पुरावा दिलाय, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जे की पैसे कमवा. फारसे कमवू नका, पण कोणाच्याही पायाखालची माती चाटायची वेळ येईल इतकं भिकारी होऊ नका. एवढं भिकारी होऊ नका. करा काम, करा करा. एक जण मागे एका आम्ही संमेलनात गेलो, तिथं मला प्रश्न केला. काय माझं नशीब फुटकं, मला प्रश्न आला, मोबाईल घेणाऱ्याला किंमत देताल का अंगठी करणाऱ्याला किंमत देताल. मला प्रश्न आला. आम्ही 14 लोक होतो त्याच्यात. तर मला प्रश्न आला, 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा एक जणानं मोबाईल घेतला. 2 लाखाचा त्या कंपनीचा त्यानं मोबाईल घेतला आणि एक जणानं 2 लाखाची अंगठी केली. असा मला प्रश्न आला. याच्यात तुमची मान्यता कोणाला. बाकी सगळे पॅन्टीवर धोतरावर मी एकटाच होतो. मला वाटते मला मुद्दाम जाणून बुजून विचारला असेल तो प्रश्न. पण ठीक आहे म्हणलं, माझ्या आता नंबर दुसऱ्याचा द्या, तोपर्यंत मी विचार करतो आणि त्याच्या नंबरच्या जागेवर मी उत्तर देतो. पुढच्यानं त्याला प्रश्न केला, त्यानं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता म्हणलं आता माझा नंबर. मी माईकवर आलं आणि त्यांना सांगितलं, ज्यानं 2 लाखाची अंगठी केली त्याला मी नुसता नमस्कार करणार नाही, त्याला आलिंगन देणार. आणि ज्यानं मोबाईल घेतला त्याला वाईट म्हणणार नाही, पण चांगलं पण म्हणणार नाही. मग ते म्हणले याचा निर्वाळा. तुम्ही अंगठी करणाऱ्याला कसं काय आलिंगन दिलं, आम्हाला याचा निर्वाळा पाहिजे, याचं उत्तर पाहिजे. त्याचं कारण आहे, आता जर 2 लाखाचा 9 वाजता दुकान उघड्या मोबाईल घेतला आणि आजच दुपारी 4:30 वाजता इकला तर किती पैसे येतात. 100% येते का साहेब. देऊ शकत नाही. ज्या दुकानदाराकडून घेतलाय का कवर पण फोल्ड नाही, पूजा केली तर वरीच कवरवरच स्वस्तिक काढ, वरी कवरला स्वस्तिक काढ. मलाच बोलून मीच होतो मंत्र म्हणायला. यंत्रानुहती ब्रह्मणा सर्वस्थितायं वाणी प्रशक श्रवणेन्द्रियास्ततेव च देशां परित्याशा भवस्थित संवाद मिद्यायां श्रवणेन्द्रियास्ततेव च यत चंदनं च महत्पुण्यं पवित्र पापनाशना दक्षिणां समर्पयामि. हो, त्याचे 20,000 उधारीचे राहिले होते. मग उधारीन कसे जमतील. हो, काढे बायकून ठेवलेले साखरेच्या डब्यातले दिले मला. पण 2 तासानं मोबाईल विकायची वेळ आली साहेब, 75% पण पैसे आले नाही. आणि अंगठी रातच्या 2 वाजता विकली. आई आजारी पडली, बाबा आजारी पडले, पत्नी आजारी पडली, मुलांच्या शाळेचं डोनेशन आहे, अजून काही अडचण आहे, शेतीत खत कमी पडलाय, आमकी जमीन भेटायली कोपरा विकत. रातच्या 2 वाजता जरी अंगठी विकली तर त्या दिवशी 20,000 वाढे किती, 20,000च आगाव भेटते, कमी होत नाही. अर्थशास्त्र असं सांगते. म्हणून पैसा असावा, पैसा असावा. तुमच्या लोकांना तर पैसे लयत लागत आहेत. तुमच्या क्षेत्रात पैसे नसणाऱ्याला मला तरी वाटत नाही वा कोणी बटन दाबीन. आता ह्या मागच्या 5-7 वर्षापासून आमचे पण लोक पैसे घ्यालेत तुमच्या लोकांकडून. त्याच्याशिवाय किलीपट टाकीत नाहीत आमचे लोक. विठाला आम्हाला जर सबंडल दिलं की आम्ही म्हणतो साहेबांच्या नावांचा उदो उदो. याच्या पण क्षेत्रात पैसे लागतील, पैसे कमवा. चल, वाट्याला जे काम येईल ते. आता आपलं प्रारब्ध असतं महाराज, ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंडाखांदी चोर.
ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कुंदा खांदी चोर. चोरी करायला आल्याला पण म्हणला जाऊ दिगडे तुले हात दुखत असतील एवढा बदमीच खांदी तू, पण भाकरी आण घरून. चोर सुद्धा मदत करीन. तुमचं प्रारब्ध तसं गोड पाहिजे. चला, भीष्माचार्याच्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू नावाचा मानवी सिंह धारातीर्थी पडला. सुभद्रेच्या कानावर वार्ता गेली. 22.5 वर्षाचा मुलगा असताना आईच्या वक्षस्थळातून दूध आलं. कागद सापडला काळा, ज्याला मशी लागली होती. मशी म्हणजे काजळ. त्या काळातली शाही काळी होती आणि कागद पांढरा होता. पण कागदही काळा अर्जुन बुवा, आणि शाही काळी. अक्षर कसं लिहायचं? काळ्या कागदावर अक्षर कसं लिहायचं शास्त्रीजी? तर 22.5 वर्षाचं पोरग शेवटचे श्वास मोजते. म्हणून या भारत देशातल्या माईच्या स्तनातून दूध आले. दूध पांढरं असते आणि दुधानं अक्षर लिहिलं, जगदानंद कंद जगतपते द्वारकाधीश कृष्ण परमात्मा कणया माझा बंधुराज. दिवाळी पंचमीची साडी चोळी नाही केली तरी चालेल रे देवा, पण माझा अभिमन्यू नावाचा पुत्र तुझा भाचा उठव, कळावे आपली बहीण सुभद्रा. पत्र रथात गेलं. भगवंतानं पत्र वाचिलं. प्रत्येक डोळ्यातल्या पाण्याच्या थेंबानं अक्षर मोडून गेलं. कारण देवानं पत्र वाचता वाचता वरी पाहिलं होतं यमधर्माला विचारलं आयुष्य ते मला संपलं. म्हणून डोळ्यातल्या पाण्यानं ती सगळी अक्षरं मोडून गेली. पत्र असं चुरगाळलं. जाता जाता ढकलीमध्ये टाकून दिलंच रथाच्या, आणि युद्धभूमीच्या ठिकाणी पोचले. शेवटचं शिंग वाजलेलं होतं. त्यावेळेला युद्ध संपलं होतं, म्हणजे त्या दिवसचं. आणि शोध घेतला तर अभिमन्यू एका कोपऱ्यात पडलेलं आहे. लालबुंद पळसाच्या पानासारखं शरीर झालं. जिकून तिकून बाणाची लखतर लागली होती. शरीर लखतरासारखं मोकळं झालं. भगवान तितक्या हाडामासाच्या चिखलात बसले आणि जगाच्या बापानं अभिमन्यूचं डोकं शास्त्रीजी मांडीवर घेतलं आणि स्वतःच्या पितांबरानं अभिमन्यूचं तोंड पुसलं. काही एक ठराविक लोक होते महाराज नशिबवान. 8व्या अवतारात 7व्या अवतारात एक पक्षी होता, त्याचं नाव होतं जटायू. त्याचं तोंड, पंढरपुरातल्या मालकाच्या अंगावर कपडे नव्हते, वलकल्ले होते. मग सालीनं तोंड पुसता येत नाही. सोडनिया जटा पुशिला रे जटायू, सोडनिया जटा पुशिला रे जटायू. जटायूचं तोंड डोक्याच्या जटेनं पुसून काढलं. कारण तो सामान्य माणसाचं पोरग नव्हतं, पक्षी. मिरे 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 कश्यपाचा नातू, मिरे 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 कश्यपाचा नातू. पुढे जटायू रे नामे विख्यातू. ही सृष्टी कश्यपाच्या 13 द्वितीया दिती धनु काष्टा विलारे तांबरा. भागवत पा 13 पत्न्यापासून सृष्टी झाली आणि त्या वंशातला जटायू. त्याचं जटेनं तोंड पुसलं, इथं पितांबरानं तोंड पुसलं. पाहिलं बाचे बुवा काय मामाश्री आलात. रडत नव्हतं ते, मानवी शिव बुवा ते रडत नाही. प्रसन्नपणेनं मामाकडे पाहिलं. मामा आलात वा, शेवटच्या वेळेला आलात. इच्छा काय? काही नाही, मला 3.5 घंट्याचं आयुष्य पाहिजे. भगवान कृष्ण कन्हैया जगाचा बाप आहे बरं का. त्याच्या मनात आलं तर आपण घरी जाऊ शकत नाही. त्याच्या मनात आलं तर आपण किती दिवस वाचू शकतो. ही सगळी सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि सांगितलं फक्त 3.5 घंट्याचं आयुष्य कशा करता? काहीच नाही. जैद रथानं खाली पडल्यावर मला लात मारली. रणामध्ये खाली पडलेल्या, शस्त्र नसलेल्या आणि खाली पडलेल्या माणसाला मारत नसतात. ही युद्धाची नीती आहे. युद्धाची नीती. एक तुम्हाला सांगतो बघा, युद्धनीती फारसं लय अडचणीत जाऊ नका. खरं तर राजकारणी लोकांनी विदुराची नीती वाचायला पाहिजे. कारण विदुराची नीती वाचून कृष्ण परमात्म्याने राजकारण केलं. विदुराची नीती ऐकून जगद्गुरु तुकोबरायांनी छत्रपती शिवाजीराव महाराजांना राजकारण शिकवलं. विदुराची नीती ऐकून. आणि त्याच्या अगोदरचा राजा कोण असेल जगातला पहिला राजा, तर त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. राजे फक्त 3च झाले. मी त्या दिवशी कीर्तनात सांगितलं, विठाला. युद्धातली नीती. एक कुत्र दुसऱ्या गल्लीत गेलं, वरचढे ताकदवाने कुत्र, शक्तिशाली आहे, पण त्या गल्लीतले मरकुडे कुत्रे आहेत 2-4, हे सगळेच अंगावर चावताळले. पण याच्या लक्षात आलं एकाची ताकद इतक्याला पुरत नाही. यानं नम्रता काय केली माहितीये का? कष्टा घातला. नाही कळलं कष्ट? दोन्ही पायाच्या मधात शेपूट. कुत्र्याने दोन्ही पायाच्या मधात शेपटी घातली की पुढच्या कुत्र्यांना कळतंय. वाक्य नीट आहे का? पुढच्या कुत्र्यांना कळतंय हे नम्र आहे, शरण आलंय. आपण याला बोच करता कामा नये. हे कुत्र्यांना कळतंय.
अजून 2-2 पायाच्या कुत्र्यांना बरंच कळालेलं नाही. सांगू, बऱ्याच अशा दात पडलेल्या बोचऱ्या कुत्र्या पण नालायक आता. सासू सासऱ्याने 72च्या दुष्काळात फाटकी धोत्र घातली, सासूनं थिगळाची लुगडी नेसली, एक टायमाची भाकरी खाल्ली आणि यांच्यासाठी इतीच जमिनी कमवून ठेवल्या. या 2 पायाच्या कुत्र्यानं कुत्रीने सगळी संपत्ती हिसकून घेतली आणि मथारी मंदिरात झोपायला पाठवली. किती बिनलाजी कुत्रे येते 2-2 पायाची. अजूनही या कुत्र्यांना लाजा नाही. लाज वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे. मला सांगा, आपल्या बापदाद्यानं जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्यात, आपल्याला जमिनी राहिल्या असत्या का साहेब? आपल्या बापदाद्याने किती कष्ट केले असते त्यांनी. 1 रुपयाचा शोक केला नाही, पोटाला चिमटा दिला ना आपल्यासाठी संपत्ती अर्ज. कोण ज्याचा त्याचा बाप असेल, कोणी ईदभर कमिली असेल, कोणी 10 ती कमिली असेल, कोणी 10 नंबर कमिली असतील, पण मायबाप हे आपल्या लेकराबाळासाठी बेजार होत असतात. पण उतार वयात त्यांना सांभाळावं, आपलं कर्तव्य करायला पाहिजे. काही कीर्तन ऐकून फायदा नाही. जी सून सासूचं हिसकून घेऊन तिला भाकर देत नाही, तिनं 100-200 महाराज वांगे भाजून खाल्ल्यावानी जरी खाल्ले तरी तिला मोक्ष नाही. जी नवऱ्याच्या पाया पडत नाही, ती जर महाराजाच्या पाया पडी ना तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं ढणढण जळण. आता महाराज जळाल्यावर धोत्र जळायलाच किती रुपये इस्तू लागत असतो. सगळ्यात मोठा पुरुषार्थ. नका चुकीची कामं करू, काही गरज नाही. मांडीवर घेतलं पंढरीतल्या मालकानं, ज्यानं मला लात मारली त्याला मारण्यापुरतं 3.5 तासाचं आयुष्य. वरे पाहिलं यमधर्म महाराज काय 5 ते 7 मिनिटात मारणारे, आयुष्य देता येत नाही. अर्जुन झाडाची आडंगी उभे होते ना, अर्जुनानं बोलून घेतलं, भगवान बंद आयुष्य आम्ही तुमच्या कुटुंबाकरता घातलंय. पाहती पांडव अखंड वनवासी परित्या देवाशी आळविती किंवा आठविती. अर्जुन झोपी गेल्यावर कृष्णाचं नाव निघत होतं. अर्जुनाचा रोम न रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा. महाराज द्रौपदी विराट राजाच्या घरी शेण काढताना सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणायची. हे महाभारतातले 2 पार्ट इतके अधिकारी आहेत. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे, पण रोम जर तुटून पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. द्रौपदीच्या अंगावरचे केस कृष्ण म्हणायचे, पण इन्सरताना केस जर खाली पडला तर जागा कृष्णमय होत होती. काय पुरुषार्थ असेल द्रौपदीचा, किती मोठा पुरुषार्थ असेल. आणि देवा बंद आयुष्य आमच्या कुटुंबाने तुझ्या भजनात घातले. माझ्या द्रौपदीचे 5 लेकर अश्वत्थापेने कापले. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव चिरंजीव होता. द्रोणाचार्याचा पुत्र महाराज, शब्दविधी विद्या येणारा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा व्यक्ती, पण त्यांचा मुलगा इतका नालायक जन्माला आला अश्वत्थामा. त्यानं 5ची 5 कापली. देवा आमच्या वंशाला दीपक राहण्यासाठी एवढा जिवंत ठेवणं. भगवंतानं सांगितलं, अर्जुना तुम्ही मला किती आवडतात. कोपे तरी निवांत साहे, हा ऋषे तरी बुझावीत जाय. हे नवल पिस या शब्दाचा अर्थ पागल. देव अर्जुनासाठी महाराज मला 3घांची नाव पाठ नाहीत बरं का, माफ करा. तुम्ही अधिकारी वारकरी आहात, तुमच्या चरणी दंडवत. विठाला मला देवा आमचं एवढं जिवंत कर. भगवंतानं सांगितलं, माफ करा. साखरेचा नो हे ऊस, साखरेचा नो हे ऊस. ऊसापासून साखर तयार करणारे, गुळ तयार करणारे जगात खूप कारखाने आहेत, पण 100 पोते साखर एका मशीनमध्ये टाकल्या एक तरी टिपरू तयार होईल का भाऊ? होतं, होऊ शकतं का भाऊ? नाही, असा कारखानाच नाही. म्हणून हे तयार करणारा कारखाना आईचं पोट आहे, आईची कुस आहे. पण हे एकदा पेटून दिलं ना महाराज, पुन्हा याचं राखुंडच, पुन्हा याचा पुतळा तयार करता येत नाही. देवानं सांगितलं आता ते शक्य नाही. मला माझी बाबा जिवंत करता आले नाही 7व्या अवतारात दशरथ राजाला, मी यांना कसं करू? महाराज ज्याचा मामा जगाचा बाप आहे त्या अभिमन्यूला सोडावं लागलं. येऊनिया काळ बैसला शिवसा झा की तो शिकायचा. आता मला हार घालायच्या अगोदर एका हाराचे तुकडे करा आणि हे फुलं 5-25 लोकायला पुढच्यांना वाटा. कारण श्राद्धाच्या दिवशी सगळ्यात मोठा मान देवापेक्षा जी व्यक्ती गेली त्याला असते. आपल्या संस्कृतीमध्ये पांडुरंगाची आणि काशीतल्या मालकाची कृष्ण परमात्म्याची पूजा चालू असेल आणि भगवान शिवजीची स्वामीजी शास्त्रीची पूजा चालू असेल आणि तितक्यात जर संत तुमच्यासारखे आले तर या दोन्ही देवाला बाजूला सरकायचं आणि तुमची पूजा करायची. देव सारावे
संत पूजावे, साधूची पूजा करायची. ज्ञानोबराय तुकोबरायची पूजा चालू असेल आणि आपले पितर आले असतील तर ज्ञानोबराय तुकोबराय म्हणतील आता आमची पूजा करू नको, कोणाची कर, पितराची करा. सर्वात मोठे पितर. पंढरपूरला गेल्यावर 360 तीर्थ भेटतात, 61 नाही. आणि आई वडिलाचं ते दर्शन घेतलं की सकल तीर्थाचे धुरे जे खजान मावळे. पितृदेव सर्वात मोठे असतात. आज आर्यमा नावाचा पितर येत असतो, एकच फुल द्यायचं, अर्ध फुल. आणि आर्यमा नावाचा पितर आज आशाबाईंना एक पुनर्जन्म देत असतो. आज आदरांजली असती, श्रद्धांजली नाही. आज आदरांजली असती, श्रद्धांजली. षण्मासाय जायते नाम आयनो नाशा सकल स्थिता यत् पुण्य कालाय श्रद्धा भवस्तते वच. आज तुम्ही आम्ही दिल्या जाती ती आदरांजली, आणि रक्तातल्या लोकांनी दिल्या जाती ती तिळांजुळी. तिळांजुळी आपण देता येत नसतो, रक्तातल्या लोकांनी द्यायची असते तिळांजुळी. आणि मग त्यांच्या घरातली लोक, कुटुंबातली लोक तिळांजली देतील, आपण आदरांजली देतो. का आदरांजली? की आज त्यांना पुढचा जन्म आहे, ती अवस्था प्राप्त होत असते. आर्यमा नावाचा पितर त्यांना त्याच्यात समाविष्ट करून घेत असतो. गेली त्या दिवशी श्रद्धांजली असते, कारण ते नुकतंच गेलं असतं, त्याचं एक वेगळ्या पिंडात रूपांतर नसते. सर्व इंद्रियाला कुड पडे स्मृती भ्रमा माझी बुडे मन होय वेडे कोंडे प्राण. आणि तो प्राण असा सारखा ठाई 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 फिरत असतो. उद्याच्या वेळेला त्या प्राणाला अस्तित्व मिळत असतं. एक आयन होईपर्यंत श्रद्धांजली असती, म्हणजे दक्षिणायन किंवा उत्तरायण. भीष्माचार्य गेले त्यावेळेला 22.5 दिवसच उत्तरायण राहिलं होतं. देखोनी दक्षिणायन अति घोर भीष्मे ऐकताची उत्तर काळाशी सारोनिया दूर स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस आम्हाला सांगितलं येऊ नको. तद्वज्ञानं दक्षिणेच्या मालकाचा निरोप आशाबाईंना आला आणि त्यांना हे लोकातली यात्रा सोडावं लागली. तुम्हाला एक सांगू का, सुप्रीम कोर्टाचा नियम सुद्धा मोडता येतोय तुमच्या लोकांची मदत असल्यावर. ह्या पुढच्या 7-8 लोकांची मदत असली ना, मग सुप्रीम कोर्टाचा नियम सुद्धा जरासा मोडता येतोय, धकून घेता येतं. जाऊ ताण घेऊ नको, आरती आपल्या पार्टीतले काय तेवढं काय ताण घेता, बघून येऊ पुढचं, करते होत राहील. सुप्रीम कोर्टाचा नियम समज सुद्धा टाळता येते, पण दक्षिणेच्या मालकाची समज सुप्रीम कोर्टाच्या जजला पण टाळता येते. आमचा एक पाहुणा 1.5 महिना उसात बसला, गौसतनं पोलीस आयला, मग ड्रोन कॅमेऱ्यानं गौशीला. हो, पण तितका नालायक मोह पाहुणा नाही साहेब. ते तुम्हाला राग येईन म्हणून महा घेतला, पण तुमचा पाहुणा सांगायला इतकं धन समजून घ्यावी. सगळ्या लोकांना वाटतं याचा इतका नालायक पाहुणा कसा, मी त्याला पाहुणा बी कसा म्हणेन. मला कुठे इतक्या 100-200 पोरी आहेत त्याच्या पोराला द्यायच्या आता. त्याच्यामुळे नालायकाला नाही म्हणलं पाहिजे आपला पाहुणा. वारकरी जर असेल, संध्याकाळचं खाल नसेल त्याला म्हणायचं आपला आहे. सात्विक असावं, शुद्ध असं. जगाचा नियम आहे, मी सांगायची गरजच नाही. चांगल्याला सगळीच लोक चांगलं म्हणतात. सक्का मेवणा जर असेल आणि दारू पिऊन पडला असेल तर आमच्या मेवण्याचा भाऊ आहे. आणि मेवण्याच्या भाऊ कितला असा जरा गाजलेला असा, जवळचे पाहुणे आहेत, आमचे भाऊजी आहेत, असं नातं लावतं. माणसं तितक्यात इतके कोटगे आहेत की लयच हुशार. तुम्हाला ते शिकवायचीच गरज नाही, तितका सद्गुण देवानं तुमच्याकडे टाकलेला आहे. चला, दक्षिणेच्या मालकाचा निरोप नाही टाळता आला आणि जावं लागलं. अर्ध्या मिनिटाची आदरांजली देऊ, मग विठोबा रुक्माईचं भजन घेऊ. निधियाम निधिवद जगल दुसुदिय निचंद कला वयधाय शकुलोकं किन्नरलोकं विद्याधर्मकालालोकं धन्यसातो कागतिसातो शङ्खस्राद्धवयमुच्यन्ते 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 सकरपया पुष्पं सकरपया पञ्चमं सकरपया पुष्पं सकरपया अंगुष्ठाधिष्ठानभयो 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 धन्यसातो यतो शङ्खस्राद्धवयमुच्यन्ते आगमनो शङ्खमुच्यते नारायणो नागवली कृष्णभयाप्ति काल